हे सगळ्यात छान गिफ्ट असतं. खूप सुंदर प्राइसलेस गिफ्ट. प्राइसलेस गिफ्ट वाचण्यासाठी. हा ना, ठीक आहे. ते आम्हाला नसतो. थँक्यू आणि खूप छान वाटलं. त्याची काही गरज नाही. त्याच्यासाठी नाही, फर्स्ट टाइम आम्ही दोघी भेटतोय, फोनवर 2-3 वेळा बोललोय. पण असं वाटलं नाही की आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय. मला तरी बिलकुल नाही वाटलं. मलाही नाही वाटलं. पहिलं थोडं नर्वस झाली होती माझी सबस्क्रायबर माझी बहीण. माझी सबस्क्रायबर. पण ठीक आहे, छान वाटलं. आणि आता इथून पुढे आम्ही नेहमीच भेटू कार्यक्रम. म्हणजे मी जाणार हिच्या घरी, हिने नाही बोलवलं तरी मी जाणार. मी का नाही बोलवणार तुला, ये. भरोसा नाही आम्ही तुझा. तिघी शेजारीच राहतो. आज हिच्या घरी, आज तिच्या घरी, तिच्या घरी, सगळ्यांच्या घरी फिरू. आम्ही सगळं पुन्हा फिरू. तू पण येशील बाळा नक्की. त्यावेळेस म्हणू नको मम्मा म्हटली स्कूल आहे वगैरे, काही नाही, यायचं तिची आत्या पण असते मस्त. आळंदीला. हो का, तुम्हाला लास्ट टाइम आली होती ना. आळंदीला आल्यानंतर माझ्या Proper आळंदीमध्येच. एकदम जवळ आहे. अंतरावर. एकदम आणि जवळ आम्ही आहे. सिरियसली खूप जवळ राहतो. आम्ही 10 मिनिटच लागले. 15 मला मिनिटं. time नव्हता. मला time नव्हता. नाही, तेव्हा आपली व्हिडिओ पण नव्हते, नंबर पण नव्हते आपल्याकडे. हार्डली आपण मेसेजवर बोलत होतो. आणि सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह कमेंट्स असतात मला नेहमी. कधी कधी Positive member आहे आणि ना, कधी positive कधी comments पाहिजे. कधी कधी रागवते पण मेसेज करून, हे बरोबर नाहीये, हे सुधरून घे, असं तसं पण असते. नवीन होतं ना, पण ठीक आहे. चलो, थँक्यू. चलो, बाय बाय. बाय बाय. बाय भेटणार आहे आपण परत. एवढं पण आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स आमच्या सगळ्यात जास्त जोड आमच्या आहे. दोघींचे गुण खूप सगळ्यात चांगले जास्त आहेत. जोड आहे. हो. तू टेन्शन घेऊ नको सोनी, मी आहे तुझ्या सोबत. या दोघी Yes, सोडून thank दे. you. कट्टी. आत्ता आम्ही आलो रॅडिसिंग ब्ल्यूला. एक गेस्ट आहेत त्यांना भेटायला. आणि सोनाकडनं पार्टी आहे, नाही निर्मलाकडनं पार्टी आहे. चल लेट्स गो. जेवण झालंय. पप्पांचे एक मित्र होते दादांचे, त्यांनी मस्त आम्हाला जेवण दिलेलं आहे. आणि मस्त जेवण झाल्यानंतर तिघी आता आम्ही झोपण्याच्या मोडमध्ये आहोत. बट गेस्ट हाऊसला जाऊन चेंज करून आम्ही निघणार आहोत सुला वाईन्सला, जस्ट विजिट करण्यासाठी. मी एकदा पाहिलेलं आहे, खूप वर्ष झाली त्याला. हां, मला काय मिळणार आहे सुलावाईनला? काय देणार आहे तुम्ही? सुला वाईन आमच्या तर कोणाच्याच कामाची नाही आहे. बट ठीक आहे, आपण फोटो क्लिक करणार आहोत तिथे जाऊन. सुनान आम्ही चाललो आहे रेडी. आता आम्ही चाललो आहे सुला वाईन्सला. आमची निर्मला अजून ॲज युजल रेडी झालेली नाही आहे. छान आहे, छान आहे. फायनली रेडी झालो आहे मी आणि सोना रेडी झालो आहे. निर्मला ॲज युजल टी शर्ट्स आणलेत. निर्मलाने जीन्स आणायची विसरली आहे, तर आम्ही आता रस्त्यात काही मिळालं तर आम्ही घेणार आहोत. निर्मला, कसं वाटतंय सकाळपासून एकाच ड्रेसमध्ये? Shut up. आता आमच्यासोबत आहे सविता. सविता आणि तिचे हजबंड आणि तिच्या दोन्ही मुली आमच्यासोबत चालल्या आहेत सुला वाईन्सला. आणि त्यांची कार पुढे आहे, त्यांना आम्ही फॉलो करतोय. आणि आम्हाला सक्त अशी चहाची गरज आहे. मी, सोना आणि निर्मला तिघींना पण चहा प्यायचा आहे, पण आम्हाला टपरीवरचा चहा मिळत नाही आहे. पण आम्ही तिला सांगितलं प्लीज अशा ठिकाणी थांबव जिथे असा गरम गरम जो बनवतात असा बनलेला नाही. एखादी छोटी टपरी असेल तरी पण चालेल की जो समोर चहा बनवतोय, अशा ठिकाणी प्लीज गाडी थांबवशील. चहा लवर्स. येस. चाय lovers. तुम्ही चहाचं गायत्री मंत्र. आणि थंडीचे दिवस आहे, पुण्यापेक्षा जास्त थंडी आहे इकडे नाशिकला, त्याच्यामुळे चहा तर पिलाच पाहिजे. ड्रेस बघून वाटत नाहीये. नाही, राईट नाव आय मीन कार. ओके, राईट नाव आय मीन कार. जॅकेट पण आहे. आणि आमचे ड्रायव्हर दादा एकदम हुशार आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हीटर चालू केलेलं आहे. सो त्यांना माहिती आहे फॅशन पण सांभाळलंच पाहिजे पिकनिकला आलोय म्हटल्यानंतर. सो ते आमची प्रॉपर काळजी घेतात. ओके नाही. हे आहे नाशिकचं झुडिओ, ज्या झुडिओमध्ये आम्ही घ्यायला आलोय निर्मलाला कपडे. आणि काय झालं निर्मला, झुडिओत का चाललोय आपण? ते पण नाशिकला आल्यानंतर का चाललोय? हा, किती पण म्हणते मी दीदी आहे. थँक्यू बच्चा, सिरियसली थँक्यू. थंडी मला पण लागते, हवा खूप लागते. आवळा नको मला, नाहीतर मी आवळा करेल. कोणाला करशील? मराठी भाषा अशी आहे याला हा की तुम्ही काय बोलाल आणि त्याचा काय अर्थ निघेल ते सांगू शकत मी नाही. भाषेचा हा. आणि फायनली आम्हाला चहाचं शॉप मिळाले. 5:30 वाजता आम्ही सुलाला निघणार होतो.
सुला वाईन. हा सुला वाईन. निर्मलाचं म्हणणं आहे प्लीज पूर्ण बोल. तर इथे आहे दिल से देसी आणि इथे आम्हाला वाजले 6:30 आणि अजून आम्ही स्टील नाशिकमध्ये आहोत. ब्लॉगर चहा घेऊया आपण. आणि नेक्स्ट नवीन ब्लॉगर आहे हा अपकमिंग रायझिंग ब्लॉगर. तिला ब्लॉगिंग करायचं आहे. मी चॅनल कंटिन्यू नाही केला ना, माझं ते ठरवते मी आता. प्राईज मला ठरवावी लागेल. चहा पिल्यानंतर तरतरी आली आणि तरतरी आल्यानंतर आल्या आहे सुला वाईन्स, जिथे आम्ही जाऊन खूप एन्जॉय करणार आहोत. पाहणार आहोत पुन्हा एकदा की काय आहे सुला वाईन्समध्ये. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता, कारण की माझ्यासोबत होती सविता, जिला मला खूप दिवसांपासून भेटायचं होतं आणि ती आमच्यासोबत सुला वाईन्सलाही आली होती. त्याच्यामुळे अजूनच छान वाटत होतं. सुला वाईनला तिकीट किती? वीकेंडला सॅटर्डे संडे 1000 बाकी दिवस 600. हां, सॅटर्डे संडे 1000 रुपीज तिकीट आहे आणि वीक डेजला 600 रुपीज तिकीट आहे. आणि ते 6000 रुपीज, म्हणजे आम्ही 6 जण आहोत, तर ते 6000 रुपीज तुम्ही आतमध्ये यूज करू शकता. तुम्ही वाईन घेऊ शकता, तुम्ही डिनर करू शकता. तर आता आम्ही डिनर करायला बाहेर जाणार होतो, तर डिनरचा प्लॅन आता कॅन्सल आहे आणि आता आम्ही काय म्हणतात ते इथेच डिनर करणार आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा डिनर खूप चांगला आहे, तर 6000चा डिनर करावा लागेल आपल्याला. ठीक आहे, आम्ही करूया, वाईन घेऊया आम्ही. हा आहे सुला वाईनचा परिसर आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत, ज्या तुम्हाला पाहण्यासाठी किंवा फोटोज काढण्यासाठी आवडतील. परंतु माझी बॅटरी डेड झाली होती, म्हणून मला सगळं शूट नाही करता आलं. आणि आम्ही आता सगळ्या सुला वाईनची टूर करतोय. अंधार आहे आणि द्राक्षांची झाडं पाठीमागे दिसत आहेत, छोटीच आहेत अजून. आणि बाकी प्लांट्स खूप चांगले आहेत, खूप चांगले मेंटेन केले आहेत. सगळ्याला एकदम प्रॉपर असे फ्लावर्स आले आहेत. हे आहे बोगनवेल, सगळ्या प्रकारचे कलरचे बोगनवेल आहेत इथे आणि मस्त आहेत. आणि मेन म्हणजे लायटिंग्स ज्या आपण केल्या त्या एकदम मस्त केल्या आहेत. जोपर्यंत निर्मलाचे फोटो होणार नाही तोपर्यंत ती येणार नाही. अजून ती वाईनच्या बॉटलच्या इथेच उभी आहे. टेस्ट नाही करायची तिला. फक्त फोटो काढायचा, टेस्ट नाही करायची आहे. फोटोज काढण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहे यांच्याकडे आणि व्हरायटी ऑफ स्पॉट्स त्यांनी बनवलेत वेगवेगळ्या ठिकाणी. काही ठिकाणी बॉटल्स आहेत, काही ठिकाणी ग्लास आहेत आणि काही ठिकाणी छोट्या आमच्या टमटम म्हणतात, टमटममध्ये बॉटल्स आहेत. सो तुम्हाला जिथे फोटो क्लिक करायचे तिथे तुम्ही क्लिक करू शकता. आता आम्ही आलो आहे डिनर करण्यासाठी, कारण की मी जसं मगाशी म्हटलं की जे पण आम्ही एंट्री फीस दिलेली आहे ती आम्हाला इथेच खर्च करायची, तो इथे जीवावं लागेल. आम्ही सुला वाईन्सला गेलो, जेवण केलं. जेवण जरा पण चांगलं नव्हतं, आम्हाला जेवण आवडलं नाही. त्यांची इवन सर्विस पण खूप स्लो होती. कंप्लेन नाही, बट हां ठीक आहे, बाकी सगळं जरी चांगलं असेल तरी पण आम्हाला आवडलं नाही. आणि सगळ्यात मेन जेवल्यानंतर बडीशेप पण दिली नाही त्यांनी आम्हाला, विच इज नॉट गुड. जेवल्यानंतर आपल्याला लोकांना बडीशेप लागतेच, तर ती त्यांच्या हॉटेलमध्ये नव्हती. आणि सगळे लोक वाईनच्या बॉटल घेऊन जातात आणि आम्ही पाण्याच्या बॉटल घेऊन चाललो आहे त्यांच्याकडनं. निर्मला म्हटली की नाही काही तर कमीत कमी पाणी बॉटल तरी घेऊन जाऊया त्यात. तर निर्मलासाठी पाणी बॉटल घेऊन चाललो. काही नाहीये, पाण्याची बॉटल आहे ना आमची, एक्स्ट्रा पैसे झाले मिस केली होती त्यांनी आम्हाला एक्स्ट्रा 2 बॉटलचे पैसे एक्स्ट्रा लावले होते की एक बॉटल आय गेस, हां एका बॉटलचे पैसे एक्स्ट्रा लावले होते, म्हणून ही बॉटल दिलेली आहे आम्हाला. त्यांनी कमी नाही पैसे गेले पण बॉटल दिली आम्हाला. बॉटल दिली. त्यांचं असं होतं की आता बिल ऑलरेडी पेड केलंय, सो पैसे रिटर्न नाही मिळणार. तर ही बॉटल दिली आहे आणि बॉटल आहे 350 रुपयाची, वॉटर बॉटल. बरं आम्ही जेवलो, आय डोंट नो काय पाणी आहे 350 रुपयाचं. नॅचरल मिनरल वॉटर आहे हे. नेचर मधून नाही आलं, भलतीकडनं आलेलं दिसते. निर्मलाचं म्हणणं आहे की नाशिकची गुलाबी थंडी आम्ही चांगली अनुभवली सुला वाईन्समध्ये, कारण की सगळ्या हिरोईनी होऊन आल्या होत्या आणि काकडल्यात सगळ्या. आणि आम्ही पहिलं आतमध्ये जेवायला बसलो होतो आणि आम्हाला बाहेर मोकळ्या हवेत जेवायला बसायचं होतं, पण मोकळ्या हवेने जे आमचे हाल केलेत
आम्ही परत म्हणून माझे नाही. इव्हन आम्हाला असं वाटलं, आम्ही पहिलं आतल्या टेबलवर बसलो, ऑर्डर दिली आणि ऑर्डर दिल्यानंतर आम्ही म्हटलं आम्हाला बाहेर बसायचंय. तर तिथे ती सांगितलं की ती ऑर्डर आम्हाला बाहेर द्या. आणि बाहेर बसल्यानंतर थोडा वेळ जेवलो, म्हणजे स्टार्टर्स खाल्ले आम्ही. तर आम्हाला असं त्यांना म्हणत होतं की प्लीज आम्हाला परत आतमध्ये पाठवताय का, लिटरली एवढी थंडी होती. पण ठीक आहे, शेजारी त्यांनी शेक वगैरे पण केला होता, पण त्याने काय आम्ही मलाच त्याचा फायदा झाला. त्याच्याजवळ मी बसले ते, बाकीच्या ह्या सगळ्या काकडलेल्या आहेत. मी नव्हते काकडलेले. सिरियसली? हो, कारण मी डबल स्वेटर घातलं होतं, जॅकेट घातलं होतं मी. पण ठीक आहे, आज आम्हाला कल्याणी आपल्याला का जेवावं लागलं सुला वाईन्स मध्ये हे सांग. सांगितलं ना मी, सुला वाईन्सला का जेवावं लागलं की त्यांचं तिकीटच 1000 रुपये आहे सॅटर्डे संडे, आणि फक्त बाकीच्या दिवशी 600 रुपये आहे. तर ते तुम्हाला रिफंड हवे असतील परत, तर तुम्हाला तिथे काहीतरी वाईन वगैरे घ्यावी लागेल किंवा त्यांचे चॉकलेट्स असतात त्या, किंवा जिओ लागेल. तर आम्ही 6 लोक होतो. 6 लोकांचे म्हणजे सविता, तिचे हजबंड, तिची मुलं आणि आम्ही तिघी. तर 6 लोकांचे आमचे 6000 रुपीज झाले. आणि ते 6000 रुपीज वाया जाऊ नये म्हणून आम्ही तिथे जेवण प्रिफर केलं. तर आम्ही बाहेर जेवणार होतो आणि आम्ही ठरवलं पण होतं कुठे जेवायचं. पण ठीक आहे, हा पण एक्सपिरियन्स आहे की मोठ्या हॉटेलमध्ये नाव मोठं आणि लक्षण खोटं असं होतं कधी कधी. फिशची चौकशी होती. आणि फिश तर एवढा हॉरेबल होता, म्हणजे मला त्याचा स्मेल घेतल्यानंतरच वोमिटिंग सारखं फील झालं होतं. बट ठीक आहे, सुला वाईन्सचा एक्सपिरियन्स हा माझा सेकंड टाईमचा होता. फर्स्ट टाईम आम्ही काही जेवलो वगैरे नव्हतो. त्या टाईमला आमच्यासोबत दुसरं कोणीतरी होतं, त्यांनी वाईन्स घेतलं, त्याच्यामुळे आमचे पैसे रिफंड झाले होते. बट दिस टाईम आम्हाला जेवावं लागलं. सविताला आता बाय बाय बोललेलं आहे, व्हिडिओ शूट केला नाही आहे मी. तिला मी सांगितलं आहे की सकाळी तुला जर यायचं असेल आमच्यासोबत दर्शनाला तर येशील, पण तिची मुलगी छोटी आहे आणि इकडे थंडी आहे, सो ती आली तर ठीकच आहे. पण आज तिला भेटून खूप छान वाटलं आणि लिटरली आम्हाला वाटलंच नाही की तिला आम्ही पहिल्यांदा भेटलोय. आणि सोनाशी तर जास्त मैत्री झाली, माझ्यापेक्षा जास्त सोनाशी मैत्री झाली आहे तिची. जास्त कम्फर्टेबल दोघी जणी होत्या. पण ठीक आहे सविता, आम्हाला खूप छान वाटलं तुला भेटून आणि असं बिलकुल वाटलं नाही की आम्ही तुला पहिल्यांदा भेटलोय. आणि काय म्हणतो ना आपण की माइंडमध्ये होतं की आपण फर्स्ट टाइम कुणाला तरी भेटतोय तर कसं वाटेल, त्याला कसं वाटेल, आपण कसं बिहेव करू. तर असं झालंच नाही की फर्स्ट टाइम वाले मीट होतं. असं वाटतं की आम्ही नेहमी एकमेकींना भेटतोय, नेहमी एकमेकींशी बोलतोय. आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या मैत्रिणीच जास्त पुढे मी कम्फर्टेबल होते. हो, बिकॉज शी इज व्हेजिटेरियन, शी इज ॲज लाईक मी. सो आम्हाला दोघींना एकमेकींची कंपनी व्हेजिटेरियन आणि सगळ्यात महत्वाचं तिला माझे फिलिंग्स कळल्या. ओ माय गुडनेस. ओके, तर ह्या नोटवरती ह्या पॉझिटिव्ह नोटवरती की सोना आमची व्हेजिटेरियन आहे, तर ह्या पॉझिटिव्ह नोटवरती आपण हा व्हिडिओ इथे सेंड करूया. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम आमच्या तिघींवरती असंच राहू द्या. स्टे ट्यून. थँक्यू. आजचा हा दिवस आणि आज घडलेल्या घडामोडी ह्या माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील. कारण की कधीकधी अनोळखी लोकही आपल्याला एवढी हवीशी आणि जवळची वाटतात हे मला पहिल्यांदाच कळलं. आणि खरंच देवाचे मी आभार मानते की अशी माणसं तू माझ्या आयुष्यामध्ये दिली. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं हे प्रेम असंच राहू द्यात. धन्यवाद.